फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात. आज दिवस आहे गुरुवार आणि आज मिस्टरांची आहे सकाळची ड्युटी, तर त्याच्यामुळे ते गेले आधी ड्युटीला 7ला. मी 6ला उठून स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर मग मुलांचं टिफिन झालं. मुलांना मी 8ला सोडून दिला, म्हणजे जवळपास 8ला सोडून दिलं. 8ला त्यांची स्कूल असते, तर 8ला 10 कमी होते, त्यावेळेस मी त्यांना सोडून दिलं. सकाळची ड्युटी असली की माझ्याकडे असतं मुलांना सोडायचं काम, नाहीतर बाकी ड्युटीमध्ये मिस्टर सोडतात. तर चला आता ते आहे. त्याच्यानंतर मग मी आता सगळं झालं माझं, म्हणजे मुलांचं झालं, मिस्टरांचं झालं, सगळेच आपापल्या यायला गेले आणि आता मी आहे, तर मी बिनधास्त आहे आता. आणि सोबतच चला आता मी पित आहे चाय. सकाळची वाजले आहे जवळपास आता 8:30 होत आहे आणि तशी मी फारशी चाय पित नाही, पण आज इच्छा झाली मेन म्हणजे चाय आणि ब्रेड खायची. बघा, आणि ब्रेड मला हे साधी आवडत नाही, तर मी याला छान तूप लावून तळून घेतलं. तूप लावून छान असं क्रिस्पी केलं आणि ते ब्रेड आहेत. सोबत आहे मस्तपैकी चाय. बघा दिसतो की नाही, दिसत असेल थोडासा. तर आता मी चाय, आणि मला चाय प्यायला हेच खूप आवडतं. मला याच्यामध्ये चाय पिऊशी वाटते. आणि आता हे चाय आणि ब्रेड आज इच्छा झाली म्हणून खात आहे. वरती मशीनमध्ये कपडे लावलेले आहेत, तर कपड्यांचा आवाज येत आहे मला. ते आता मशीन शायद बंद झालेली, त्याला आता आणखी सुरू करावं लागेल. त्या मशीनचं माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, तर मध्येच बंद होऊन जाते. पाणी माहीत नाही तिला तर काय झालं आहे. तर नवीनच आहे, तसं काही फार जुनी नाही, पण तरी पण माहीत नाही. तिला आणखी मला जाऊन लावावं लागेल, नाही तर ती बंदच राहते. तर आता ती जाऊन लावते. पहिले आधी चाय खतम करते. आणि तुम्हीसुद्धा या चाय प्यायला. सगळ्यांना खूप चांगला गुड मॉर्निंग. आज दिवस आहे गुरुवार आणि चला आता मी खाऊन घेते. त्याच्यानंतर मग आता आपल्या कामाला सुरुवात करते. तर स्वयंपाक झालेला आहे. मिस्टर गेले आहे ड्युटीवर. मुलांना जस्ट मी आत्ता सोडून आलेली आहे आणि आता मी स्वयंपाक करते. स्वयंपाकमध्ये मी बनवली शेंगाची भाजी, पोळी. त्या तिघांना मी शेंगाची भाजी आणि पोळी दिलेली. तर आता मुलं आल्यावर मग स्कूलमधून ते भात खातात, तर आता मग वरण भात ठेवेल किंवा खिचडीच बनवेल, असा काहीतरी विचार आहे. तर आता ते नंतर. सध्या तर आता माझा फोकस आहे चाय आणि ब्रेड. तर चाय आणि ब्रेड खाते आणि त्याचबरोबर मग आता बाकीचे पूर्ण आवरसावर आहे, काहीच कामं नाही झालेले, पण मात्र स्वयंपाक झालेला आणि कपडे लागलेले. तर त्याच्यामुळे आता फक्त आहे आपले कामं, ते म्हणजे आता घरातली पूर्ण कामं करणं. तर मला वाटतं माझे कामं 9-10पर्यंत होऊन जातील, जास्त वेळ लागणार नाही. 9 नाही, सॉरी, आता 8:30 झाले आहे, बोलता बोलता 9 वाजेल. 10पर्यंत माझे कामं होऊन जातील आणि त्यानंतर मग आपण मी दाखवेल, जसं जमेल तसं दाखवतच जाईल. आणि कुणाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन ऑन करा, त्याच्यामुळे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसेल. चला आता आपण खाऊन घेऊया. खूप मस्त लागतं. म्हणजे तुम्ही साधी ब्रेड खाण्यापेक्षा जर याला तूप किंवा तेल लावायचं, तळायचं छान तव्यावर आणि तळून मग चायबरोबर खायचं, खूप सुंदर, खूप टेस्टी वाटतं. एखाद दिवस तशी इच्छा झाली की मी तशी खाते, नाहीतर चायही पित नाही आणि ब्रेडही खात नाही, पण इच्छा झाली की मग सगळंच खाऊन घेते. कारण आपण शेवटी करतो सगळं पोटासाठी, त्याच्यामुळे खाऊन घ्यायचं. खूप टेस्टी वाटतं. म्हणजे त्या तुपाची चव येते आणि सोबत चायचं मस्त वाटतं. आणि ब्रेड काय मी खूप जेव्हा मला अशीच खाऊशी वाटते ब्रेड, तेव्हाच मी क्रिस्पी करते. मला याच्यामध्ये आणखी एक ब्रेड मिळते, ते म्हणजे चेरी असते याला लागून. ती ब्रेड तर जस्ट मी तळते तुपामध्ये, तळते म्हणजे तव्यावर ठेवते, थोडंसं तूप टाकते आणि त्याला मला चाय लागत नाही, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी चेरी असते ना, तर ते गोड गोड लागते छान. आणि सोबतच तळल्यामुळे असे क्रिस्पी करते, मग मी त्याला छान कडक करते आणि मग ते खाते, असेच बसून खाते. म्हणजे कधी इच्छा झाली, भूक लागली तर बस एक ब्रेडचं पॉकेट घेऊन यायचं, घरी तूप असते, छान तळून टाकते आणि मग खाऊन घेते. मग मला जेवण नाही लागत नाही. अशा प्रकारे खूप आवडतं मला हे. ते मला नाही मिळाले चीजवाले, आणि सोबत मला आज चायबरोबरच खायचं होते म्हणून मी साधेच घेतले. तुम्ही पण नक्की खाऊन बघा.
तर बघा फ्रेंड्स, आता मी सांगितल्याप्रमाणे आता जस्ट माझं झालं आहे चाय वगैरे पिऊन मस्तपैकी, आणि वाजत आहे 8:45 आणि मी तुम्हाला आधी दाखवत आहे घर कसं आहे पसरून. म्हणजे मुलांनी पूर्ण ते कागद वगैरे काढकून फेकफाक करून ठेवलेले आहेत. डायनिंग आहे तसंच आहे. पिऊ छान आंघोळ म्हणजे दिवा लावून जाते सकाळीच. आणि त्याचबरोबर आता हे बघा किचनही खूप बेकार करायची आहे. मी काही ब्रेड खाल्ले आणि काहीसे ठेवून दिलेले आहेत, ते ब्रेड आहेत तिथेच, आणि ते आल्यावर मुलं खातील. त्याच्यानंतर मग आता माझी झाली आहे क्लिनिंग सुरू, म्हणजे खाऊन वगैरे झालं आपलं सगळं झालं, तर मी सुरुवात करत आहे किचनपासनं. तर मी आधी भांडे घासून घेते मस्तपैकी, आणि भांडे वगैरे घासल्यावर किचन छान क्लिनिंग वगैरे मला करायची आहे. तर त्यासाठी आणि भांडे घासायच्या आधी पूर्ण जे आपलं बेसिंग हे असतं ते बेसिंग त्याला मी छान घासून घेते आणि त्याच्यानंतरच भांडे घासते. कारण मला तशा खरकट्या बेसिनवर भांडे घासायला आवडत नाही, तर त्याच्यामुळे ते छान पहिले आधी स्वच्छ करते. भांडे वगैरे छान असं धुवून साईडला ठेवते, त्याच्यानंतर घासून मग ते व्यवस्थित ठेवते. आणि हा व्हिडिओ मी जरा स्पीडमध्ये करत आहे, कारण हा मी मोबाईल ठेवून दिला होता आणि तो लगेच सुरू होता तर खूप मोठा होऊन गेलेला. त्याच्यामुळे मग मी थोडंसं आणखी स्पीडमध्ये टाकत आहे तो व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर हे बघा छान भांडे क्लीन करून घेते. जवळपास मीच घरचे सगळे कामं करते, कारण हाऊसवाईफ असल्यामुळे मला सगळेच कामं करणं आवडतंही आणि वेळही असते माझ्याकडे. तर त्या वेळात मी करते आणि बाकी वेळात तुमच्याशी बोलते. आणि कारण माझ्या इकडे आहेत मैत्रिणी, पण त्याच्यापेक्षा मला तुमच्याशी बोलायला फार आवडतं. म्हणजे इथे माझे बहीण भाऊ मैत्रिणी खूप आहेत आणि काही काही कमेंट करतात, छान छान कमेंट येतात तुमच्या, तर ते ऐकूनही छान वाटतं आणि आवडतं मला तुमच्याशी बोलायला. त्याच्यामुळे मी म्हणजे इकडे तिकडे कुणाशी बोलण्यापेक्षा आणि इकडे तिकडे मैत्री करण्यापेक्षा मला तुमच्याशी बोलायला, तुमच्याशी विचारायला, तुमच्याशी हे करायला फार आवडतं. आता यूट्यूब मी जेव्हापासून सुरू केलेलं आहे, यूट्यूब तसं तर मी 2 वर्षाच्या आधीच सुरू केलेलं, पण मात्र ते काय व्हायचं, मी कधी करायची कधी सोडून द्यायची, अशा प्रकारे ते सुरू व्हायचं. म्हणजे मी कधी करायची, मग 2-4 महिने काहीच नाही करायची, ठेवून द्यायची. मूळ हे झाला किंवा घरी काही प्रॉब्लेम्स वगैरे झाले तर मग मी सोडून द्यायची. मला ते सांगावं कसं तेही छान नव्हतं वाटत, तेवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ते सांगूशही नव्हतं वाटत. आणि तसंही मी आपलं दुःख कधी सांगत नाही, कारण मला असं वाटतं की आपण समोरच्यापर्यंत म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी दिली पाहिजे, ना की निगेटिव्ह. तर तुमच्यापर्यंत जे आहे मी माझे चांगलेच व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आणि प्रत्येकाच्या घरी थोडं बहुत होतं, तर ते सगळ्यांनाच माहीत आहे, तर त्याच्यामुळे ते काही सांगायची गरज पडत नाही. तसंही व्यवस्थित आहे सगळं. तर त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं की कोणतेही व्हिडिओ आपल्याला छानच, आपण समोरच्याला छानच त्याच्यासाठी सांगायचे असतात. तर चला आता याच बोलण्यात मी आपले भांडे वगैरे छान घासूघूस करून व्यवस्थित धुवून ठेवत आहे. आणि तर तुम्ही मला नक्की कमेंट करत जा, आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, आणि सोबतच तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ रेसिपी वगैरे काही बघायचे असेल तर ते सुद्धा सांगत जा. आणि माझं चॅनल बघत जा. जवळपास मी 10ला व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करते, आणि 10पर्यंत माझा व्हिडिओ येऊन जाईल. तर कधी कधी होतो उशीर, पण मात्र जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा तर प्रयत्न करतच आहे. आणि तुम्हीसुद्धा छान रिस्पॉन्स देताय, मला आवडतं ते, आणि कधी ना कधी कमेंट करतात, ते सुद्धा छान आहे. आय होप समोर आणखी खूप साऱ्या छान छान कमेंट येतील आणि तुमच्याशी आणखी छान माझा बॉन्ड बनेल. तर चला, आणि आता विचार केलेला आहे मी, मला कोणाचीही गरज नाही, मला फक्त यूट्यूब माझ्या फॅमिलीची गरज आहे. आणि मी फक्त जस्ट तुमच्याशी जे आहे ते सगळं बोलेल, तुमच्याशी जे आहे ते सांगेल. तर अशा प्रकारे. आणि माझ्या मिस्टरांनी आज एक जुगाड बनवून दिलं मला. ते म्हणजे इथे जे माझ्याकडे मी मागे ते स्टिक घेतलेलं, ते काय म्हणतात त्याला, आपण व्हिडिओ बनवतो ते स्टँड घेतलेलं होतं. खूप पहिले मी ऑनलाईन बोलवलं 1 वर्ष आधी, पण माहीत नाही त्याचं काय झालं, तर ते जमलंच नाही मला कधी. तर मग माझ्या मिस्टरांनी त्याला जुगाड करून कसं तरी ते ठेवून दिलेलं आहे एका साईडनी. आणि मी आत्ता बनवत आहे, म्हणजे मी रेसिपी त्याच्यासाठीच बनवू शकत नव्हती. एक तर व्हिडिओ पकडायला, मोबाईल पकडायला कोणी नसतं, आणि मी सगळे व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवते. तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते. मी आज पालक वरण बनवत आहे. कुकरमध्ये मी भात आणि वरण एकत्र ठेवलेलं होतं, तिथलं मी वरण काढलेलं, आणि मी जस्ट आता गंज ठेवलेलं आहे. गंज ठेवून मी आता पालक एका साईडनी आहे. छान फ्रेश पालक आहे, माझ्या घरची आहे, म्हणजे मी घरीच लावलेली आहे. तुम्हाला दाखवेल मी कुठे लावलेली आहे, एका टपमध्ये वरती लावलेली आहे, ते सुद्धा दाखवेल. आणि त्यानंतर इकडे कांदा कापत आहे, लसूण आणि थोडंसं टमाटर कापलेलं आहे. आणि एका साईडनी 2-4 लाल मिरच्या घेतल्या, सोबत इथे लसूण आणि कांदा टाकला. आधी मोहरी आणि जिरं टाकलेलं. आता पालक कापून घेत आहे, सोबत टोमॅटो आहे. तर वरण हे खूप छान, खूप टेस्टी होतं. तर तुम्ही, आमच्याकडे इकडे गावठी डाळ मिळते, त्या डाळीचं वरण बनवलेलं आहे, खूप मस्त लागतं. तुम्हीसुद्धा कधी खाऊन पहा. त्यानंतर हा थोडासा स्पीडमध्ये व्हिडिओ आहे बरं, एवढा लवकर मी काही ते केलेलं नाही आहे, हळूहळूच केलेला आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे तो स्पीडमध्ये केलेला आहे.
जस्ट मी तुम्हाला सांगते. आता सगळं टाकून दिलेलं आहे, टमाटर वगैरे, टोमॅटो आणि पालक वगैरे, आणि ते थोडंसं मंद आचेवर बिलकुल गॅस सिम करून मी ते झाकून ठेवलेलं आहे. ते छान पालक आणि सोबतच टमाटर ते छान गळतात आणि म्हणजे शिजतात. आणि शिजल्यानंतर मी आता तिथे लवकर शिजावं आणखी म्हणून एक दालचिनी आणि सोबत थोडंसं मीठ टाकत आहे. आणि जे मी तुम्हाला दाखवला तो आहे कोळसा. तर मी आता त्याला छानपैकी म्हणजे छान चव यावी त्यासाठी तूप आणि कोळशाचं हे देणार आहे त्याला स्मोकी फ्लेवर, आणि ते खूप मस्त वाटतं. तर तुम्हीसुद्धा नक्की बघा. कोळशाला छान भाजून घेते आधी. कोळसा एका साईडने मी भाजत ठेवलेला आहे आणि मिस्टरांनी तो मोबाईल जो आहे ना तो सरळ घेतलेला ना, तो आडवा की. तर त्यांना काही कळलं नाही, तर त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या, जो आहे ते आता मी सांगून देईल असं होईल. आणि ही खूप सुंदर डाळ होते, खूप टेस्टी होते. तर तुम्हीसुद्धा नक्की बघवा. आणि हे नसेल समजली तर मी तुम्हाला सांगेल आणखी एखादी वेळेस. तर हे बघा आता कुकर लावत आहे. कुकर खूप गरम होतं तर त्याची वाफ आता हे केलं. आणि हे बघा इथे मी लावले होते छोटे छोटे वरण, 2 डबे भात होता. तर आणि सोबत 1 डब्बा वरण. तर हेच वरण आहे. आता या वरणाला थोडीशी फिरवून घेते म्हणजे, आणि त्याचबरोबर तिकडे सगळं शिजलेलं आहे. पालक छान शिजलेली आहे आणि जवळपास आपण तिथे सगळंच टाकलेलं आहे. 2-3 मिरच्या टाकल्या आणि थोडंसं अगदी तिखट टाकलेलं मी. आणि आता शेवट टाकत आहो आपण ते म्हणजे डाळ तिथे. आणि तुम्हाला जेवढी घट्ट तेवढी पातळ हवी आहे ते तुम्ही त्याप्रमाणे ते तुम्ही करू शकता. आणि हे बघा हा आहे कोळसा. तर मी तुम्हाला आधी दाखवला तो साईडने मी भाजत ठेवला. तिथे आहे तूप. आणि आता तो कोळसा, भाजलेला कोळसा मी घेतला, हा जस्ट तुम्हाला दाखवासाठी म्हणून ठेवलेला. आणि आता तो जो भाजलेला आहे तो आधी पहिले घेतलेला होता मी. त्याच्यावर भाजलेला कोळसा आणि तो थोडासा मी जो आपल्या वरणामध्ये टाकायचा जो चम्मच आहे ना, त्याच चमच्यामध्ये मी घेतलेला आहे. तो कोळसा तिथेच टाकलेला आणि जस्ट त्याच्यावर आता 1 चम्मचभर तूप टाकून घेते. आणि त्याला आपल्याला डाळ तर जवळपास शिजलेलीच आहे, बस आपल्याला बंद करायच्या आधी ही प्रोसिजर करायची आहे. तर त्याच चमच्यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे तूप आणि जस्ट आणखी थोडंसं गरम करते. बस झालेलं आहे बघा. आता थोडीशी अशी वाफ निघायला लागली की पटकन आपण त्या गंजामध्ये टाकून द्यायचं तोच चम्मच. आणि टाकल्याबरोबर त्याला झाकून ठेवायचं आणि जस्ट 2 मिनटं त्याची वाफ त्याच्यामध्ये पूर्ण इकडे तिकडे पसरली की त्याला स्मोकी फ्लेवर येतं आणि खूप टेस्टी वरण होतं. तर अशा प्रकारे मी केलं. आणि त्याच वरणाबरोबर आता मी नाही का छान मिरची तोडून घेत आहे, कारण मिस्टरांना वरण असलं की त्यांना मिरची लागतं किंवा कच्ची चटणी टमाटरची. तर मी बनवत आहे आज मिरची छान कापून घेतले मध्येच आणि त्याला छान तेलामध्ये तळून घेते, अगदी थोडंसं तेल टाकून. आणि म्हणजे हे खूप आवडतं आम्हाला जेव्हा वरण बनवतो तेव्हा. साधंही वरण असेल आणि म्हणजे मेन म्हणजे मी थोडंसं तिखट कमी बनवते, मुलं खाल्ली पाहिजे. तर त्यासाठी मिस्टरांना थोडं तिखट आणि मलाही तिखट पाहिजे. तर त्यासाठी मी छान असे मिरची तळून घेतले. सोबतच मिरची तळल्यानंतर थोडंसं अगदी त्याच्यामध्ये टाकते मीठ. आणि बस आमचं झालं आहे रात्रीचं जेवण. रात्री हलकंसं जेवण, वरण भातच आज करायची इच्छा झाली तर त्याच्यामुळे हलकंसं वरण भात आम्ही खाऊन घेत आहे. आणि टेस्टी वरण झालेलं होतं ते आम्ही खाल्लं तर खूप आवडलं. तर तुम्ही नक्की सांगा तुम्हालासुद्धा कसं वाटलं. आणि चला फ्रेंड्स, याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड. भेटू आपण असं छानशे ब्लॉगमध्ये.